सनसनीखेजच होती, पण मी ती तुम्हाला आता कशी सांगू? प्रत्येक बातमीची एक वेळ असते आणि ती वेळ आली की मी तुम्हाला सांगेन। तुम्ही गुरुकुलात शिकायला होतात ना, आपण घरी जायचं नाही। मी तुम्हाला एका वेगळ्या ठिकाणी घेऊन जाणार आहे। तू मला फोनवर म्हणाली होती की तू घर सोडून सुदर्शनकडे राहायला गेलीस म्हणून। असं काय झालं म्हणून तू? जाऊ देत ना बाबा। आधी मला असं वाटलं होतं की आई आणि विलास मला त्रास देतील म्हणून मी घर सोडून गेले, पण मग नंतर तुम्ही आणि बाईंनी खरंच मला खूप धीर दिला, त्यामुळे मी घरी परत आले। आणि तसे आज तुम्ही परत येणार होतात ना, आणि मी घरी आले ते बरंच झालं। मी जर आले नसते तर काय बेटा? आधी तुम्ही मला एक प्रॉमिस करा, तुम्ही दिवाळी होईपर्यंत आई आणि विलासच्या विरुद्ध काही निर्णय घ्या। पण असं झालंय तरी काय? आधी मला प्रॉमिस करा। ठीक आहे, दिलं प्रॉमिस। आता सांगते। त्या दिवशी मी इथेच घरात एकटी होते आणि अचानक म्हणून मी घर सोडून गेले। असं केलं त्या नालायक माणसानं? थांब, आता त्याला घरातनं बाहेर काढतो मी। बाबा प्लीज थांबा ना, एकदा दिवाळी होऊन जाऊ देत, त्यानंतर आपण काय तो निर्णय घेऊयात। हां ठीक आहे, तू म्हणतेस तर तसं, पण मग आपण आशू अंजूला तरी बोलावून घेऊया। प्रतिभा, अगं मी तुला विचारतोय, आशू अंजूला तरी बोलावून घेऊया का आपण? त्या सुद्धा येतील ना बाबा, मी ती सुद्धा सोय करून ठेवली आहे। सोय केली? मला पण नाही, मला तर काहीच नाही कळालं। म्हणजे
तू त्यांना गुरुकुलात कॉन्टॅक्ट केलंयस का विलास त्यांना इकडे घेऊन आला? अगं मग दिसल्या कशा नाहीत त्या? आहेत कुठे त्या? बाबा तेही सगळं सांगते मी तुम्हाला. आज मी जेव्हा घरी यायला निघाले होते त्यावेळेला रस्त्यामध्ये अचानक आशू आणि अंजू माझ्या समोर आल्या. खूप घाबरलेल्या, खूप भिदरलेल्या होत्या. त्यांच्याकडनं मला कळलं की हा विलास त्यांना किती त्रास देत होता. त्यांच्याकडनं नको नको ती कामं करवून घेत होता. बरं झालं त्या मला भेटल्या बाबा. म्हणूनच मी सम्यकशी कॉन्टॅक्ट केला. त्यांना सम्यककडे ठेवलंय. हे सगळं असं सगळं घडलेलं आहे. वा, काय चाललंय बहीण भावांचं दाराला कान लावून? काही नाही, फक्त बघत होते की मला बाहेर सोडून आतमध्ये बाप लेकीचं काय खलबत चाललंय ते. अरे वा, बंद दाराआडचं पण दिसतं वाटतं तुम्हाला. कानाने दिसतं की काय? बरं ते जाऊ दे. हे बघ, तुला बाहेर ठेवून कसलीही खलबत करत नव्हतो, पण आता तू जरा आत जातेस का? असं कसं? मला विलासशी जरा बोलायचंय. आपण कशाला? अहो मी काही कुणी परकी आहे का? माझ्या समोर बोललात तरी चालेल. आता बऱ्या बोलानं आत जातेस का? आपण मी कुणी परकी आहे का? चल. काय अहो तुमचं प्रेमच नाही. अहो थांबते ना मी. अहो, थांब. चल चल चल. अहो, थांबा ना, असं काय करता? 2 मिनिटं. चल आतमध्ये. अहो, माझा भाऊ. मला बोलायचंय त्याच्याशी. चल तू आतमध्ये चल. काय बोलायचं होतं? बस ना बस. काय म्हणजे काय काम होतं भाऊजी? म्हणजे काही खाजगी बोलायचं सांगतो ना. आहे? बस बस खाली. बसू म्हणता? हा, बसतो. हा. आता मला सांग, आशू आणि अंजू कशा आहेत? त्या होय, त्या मस्त आहेत की, मजेत आहेत तिकडे गुरुकुलात. हा हा. अच्छा, गुरुकुलात. तर त्यांचं आतापर्यंत काय शिक्षण झालं सांगशील मला? शिक्षण? अरे शिक्षण म्हणजे आपलं ते नाचाच. काय नाचतात ना भाऊजी आपल्या पोरी. आहा, ऐ ढिंचाक ढिचांक ढिंचाक ढिचांक ढिंचाक ढिचांक ढिंचाक ढिंचाक ढिचांक ढिंचाक ढिचांक ढिंचाक ढिचांक ढिंचाक. काय नाचतात ना भाऊजी आपल्या पोरी. आपल्या पोरीचा पायना नाचामध्ये कुणी धरू शकणार नाही हा भाऊजी. एवढ्या मस्त नाचतात. आता मला सांग, त्यांच्यासाठी तुला जे पैसे पाठवतो आम्ही ते त्यांच्यावरच खर्च करतो का तुला जे काही इतर नाद आहेत त्याच्यावर उडवतो? नाद? काय का भाऊजी, नाद बीत नाही आपल्याला. असला नाद नाही आहे. आपण असल्या नादाला पैसे उडवत नाही हा भाऊजी. हा सांगून ठेवतो. तुम्ही का आम्हाला आमची तिथं थट्टा करायला बसवलं की काय भाऊजी? थट्टा? मी काय तुझी थट्टा करणार बाबा? थट्टा तुम्हीच आमची मांडलेली दिसते. बरं मला एक सांग, इथे कशाला आला होता? कशाला म्हणजे आपलं हा ते अक्काने बोलवलं होतं ना मला म्हणून. हा हा म्हणून. आणि हो भाऊजी, त्या आपल्या पोरींना दमदमादम कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा आहे ना.
त्याच्यासाठी ना थोडं पैसा हवं होतं, मनुष्यानं आलोय आम्हा. हा हा. अच्छा, पैसे पाहिजेत काय? हा हा. ये ना इकडे ये. द्या ना भाऊजी, त्याच्यासाठीच तर आलो ना एवढ्या दूर. द्या ना भाऊजी पैसे. द्या ना भाऊजी, त्याच्यासाठीच तर आलो ना एवढ्या दूर. द्या ना भाऊजी पैसे. आवाज खाले. नशीब चांगलं समज. एवढं सगळं समजल्यावर फक्त समज देऊन सोडतोय तुला. प्रेमाचा भाऊ नसतास ना तर पोलिसांकडून बेड्यात घातल्या असत्या तुला आता. आणखी एक, उद्या दिवाळी आहे. काही खास पाहुणे येणार आहेत. त्यांच्या समोर तमाशा नको म्हणून ही फक्त समज. आता तरी नीट वागायला शिक. आणि दिवाळी झाली की इथनं फक्त निघायचं काम करायचं. समजलं? भाऊजी, माझ्याच्याने लय चुकी झाली भाऊजी. मी असं वागायला नाही पाहिजे होतं भाऊजी. मी लय चूक केली आहे ना भाऊजी. मी चूक केली आहे. मी प्रतिभा बरोबर असं वागायला नको पाहिजे होतं ना भाऊजी. मी तिच्या खोलीत शिरलो भाऊजी. मला असं वागायला नव्हतं पाहिजे होतं. अरे इलाशा, जाशील का प्रतिभाच्या खोलीत? जाशील का? अरे जाशील का प्रतिभाच्या खोलीत? भाऊजी, भाऊजी, मला ना आजकाल लय भाव वाटतंय भाऊजी. काहीतरी चित्र माझ्या बरोबर होतंय भाऊजी. माझं मलाच काही कळत नाही भाऊजी. काहीतरी भूत पिशाच माझ्या अंगामध्ये शिरल्यासारखं होतं भाऊजी. मग की नाही मी झोपीत कुणाच्याही खोलीत जाऊन शिरतो भाऊजी. पण माझा तसा काही उद्देश नव्हता भाऊजी. इस थप्पड़ की गूंज तुम्हें सुनाई देगी भाऊजी. अरे नागाच्या शेपटीवर पाय दिलाय. आता हा नागराज तुला कसा दंश मारतोय ना ते बघतच राहा. लाखो हिकमती करील, रडेन, भागेन, तुझ्या पाया पडेन, पण तुझ्या घराला वेटोळ घालून नाही बसलो ना तर नावाचा इलाज नाही बोलायचं मला. त्या पोरी तर पळून गेल्या आणि ती सगुण बैमान माझी साथ सोडून गेली. आता म्या तुमच्या घरचा नोकर बनून राहणार. जोपर्यंत तुमच्या घराचं वाटोळ होणार नाही ना अगदी तोपर्यंत भाऊजी इलाज बोलत्यात मला थापड मारतोयस. निलय, 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 लवकर ये बाळा. निलय, बघ मी तुझ्यासाठी काय आणलं. फुलराडी, दिवाळी आहे ना म्हणून. बाबा बाबा बघा ताईने माझ्यासाठी काय काय आणलंय ते. अरे निलय, काय आरडाओरडा चाललाय? नाही ना, हे काय आहे सगळं? बाबा मला माहिती आहे तुम्हाला उगाचचा खर्च केलेला नाही आवडत, पण निलय दरवर्षी
हट्ट करतो की फटाके हवेत म्हणून आणि दरवेळेला त्याचा हिरमोड होतो. पण म्हणून आज ठरवलं की आज फटाके घेऊनच जायचे. बाबा मला हे फटाके खूप आवडतात, मी ते उडवणार. बाबा, असं नक्की काय झालंय की तुम्ही फटाके वाजवू देत नाहीत? बेटा, आपले सण, रूढी, परंपरा ह्या तर आपण जतन करायलाच हव्या. पण त्याला जे बाजारू स्वरूप आलंय ना, त्याची मला विलक्षण चीड आहे. आता गणपती उत्सव कोणी सुरू केला, त्याचा उद्देश काय, आणि आज आपण जे बघतो ते कसलं रूप आहे गणेशोत्सवाचं. अगं, आपण जे सण साजरे करतो, दसरा, दिवाळी, रावण दहन, कसलं ते रावण दहन. आणि आज हे समाजामध्ये जे रावण मुक्त कंठाने फिरत आहेत, त्यांचं दहन होतंय का? नाही ना. अगं, आता हे दिवाळीच बघ, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीज, हे सगळे सण साजरे करण्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण त्याच्यासाठी फटाक्यांची आतषबाजी का? आज एकंदरीतच आपल्या देशाची अवस्था काय झाली आहे. मला काय त्याचं म्हणा, मी एकट्याने विचार करून ही परिस्थिती बदलणार नाहीये. तर प्रत्येकाने याच्याविषयी विचार केला तर काहीतरी समाज बदलू शकतो. मला पटतंय बाबा तुम्ही काय म्हणताय ते, पण निलयकडे बघून असं वाटतं की कोण आहे. बाबा, मी आलेच बघून. बोललात त्या विलासशी? काय म्हणाला तो? काय म्हणणार, माफी मागितली, चुकलो म्हणाला. आधी काही ऐकायलाच तयार नव्हता. मला पण असा राग आला ना, दिली एक श्रीमुखात भडकवून. अगं, हसतेस काय अशी? आज ना त्याचा मार खाण्याचाच दिवस आहे. म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलं नाही, पण मगाशी माझ्याशी सुद्धा असाच विचित्र वागला, म्हणून मी सुद्धा त्याच्या कानाखाली भडकवलं. आणि त्यातही कमी की काय, आई तिथे आली आणि माझ्यावरती रागावून तिने माझ्यावर हात उगारला, तर मी तो पकडला न घाबरता. तेव्हा ती सुद्धा थंडगार पडली. अरे वा, म्हणजे तू अगदी झाशीची राणीच झालीस की आज. हे सगळं तुमच्यामुळे बाबा. त्या दिवशी तुम्हीच मला धीर दिलात आणि सांगितलं ना, की आई जरी असली तरी सुद्धा ती तुझ्याशी असं विचित्र वागली तर तू त्याला प्रतिकार कर. बस त्यामुळेच हे धाडस आले. आणि अर्थात या सगळ्यामध्ये सम्यकचे सुद्धा आभार मानायला पाहिजे. आणि मला खूप सपोर्ट केलाय. अरे हो, त्याच्यानं आठवलं बाबा, मी जरा सम्यकला तुम्हाला फोन लावून देते. तुम्ही जरा त्याच्याशी बोला. आशू आणि अंजू त्याच्याकडेच आहे, त्यांच्याशी सुद्धा बोला. त्यांना सुद्धा खूप बरं वाटेल. हा, ठीक, लाव. हा प्रतिभा. अरे बाबा आले चेन्नईवरनं. हा, एक मिनिट जरा बोल त्यांच्याशी. हॅलो, नमस्कार सर, मी सम्यक म्हात्रे. नमस्कार. प्रतिभा बोलले तुमच्याबद्दल. अहो, तुमच्याबद्दल वगैरे काय, मी कोणी मोठी व्यक्ती नाहीये.
ना वयाने ना अधिकारात. नाही, बरोबर आहे ते, पण आमचे संस्कार आम्हाला एकदम अरेतुरे करायची परवानगी देत नाहीत ना. बरोबर, पण जरा ऑकवर्ड वाटतंय काका. तुम्ही सम्यक म्हणा ना. ठीक आहे. सम्यक, कुठे आहेत आमच्या आशू अंजू? आत्ताच जेवून मस्तपैकी झोपले. फार थकले असतील. एकदम जेवताना देखील भराभरा जेवत होत्या. नाही, बरोबरच आहे म्हणा. कधीपासून ते वणवण हिंडतायत कोणाच ठाऊक. नशीब चांगलं की प्रतिभा भेटली. हो, आणि तिच्यामुळे तुम्ही थँक्स काका, तुम्ही थँक्स पण म्हणता आणि बेटा पण म्हणता. ओके ओके. पण आधी माझा तुझ्याबद्दल काही समज झाला. मी प्रतिभाला म्हटलं सुद्धा, अगं येणार आहे मुलं म्हणजे भरोसा नाही. काय आमचं आता वय झालं, पण पुढच्या पिढीनं सांभाळून चालावं एवढीच अपेक्षा. आता जग सुद्धा इतकं बदलत चाललंय. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही काहीही कळत. शेवटी बापाला आपल्या मुलांबद्दल काळजी वाटतेच ना. खरंय काका, पण तुम्ही आता माझ्याबद्दल निश्चिंत राहा आणि प्रतिभाबद्दलही. लक्षात ठेवा, एक दिवस ती मोठी होणार आहे. आणि हो, मी उद्या येतोय मुलींना घेऊन. दिवाळी आहे ना. हो हो, वाट बघतो. थँक्यू. फोन कुणाचा होता असं विचारला. तू पहाटे पहाटे उठून तयार सुद्धा झालीस. मीही तयार झालो. पण प्रेमाचं काय? तुम्ही सुदर्शन विषयी बोलताय? एवढं काय बापलेकींचं चाललं होतं जे आम्हाला कळू नये? का? तुम्हा भावा बहिणीत काय चाललेलं असतं ते आम्हाला कुठे कळतं? पण मुलीचा बाप पडलो ना मी. मग लग्न करायचं असेल तर त्यांच्या घरी जाऊन रीतसर मागणी नको घालायला. हे माझे बाबा. नमस्कार. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.